दहिवडीत नगरपंचायतीच्या वतीने 49 कोटी रुपयांच्या जलजीवन मिशन योजनेच्या पाईपलाईनचे काम सुरू असून ते काम अंदाजपत्रकाप्रमाणे होत नसल्याचे वारंवार प्रशासनाच्या निदर्शनास आणून देखील तसेच अनेक ठिकाणी करण्यात आलेले काँक्रिटीकरणाच्या रस्त्याच्या कामात अनियमितता आढळून येत असून साईडपट्ट्या भरण्यात आलेल्या नाहीत। याबाबत वारंवार नागरिक नगरपंचायतीचे अभियंता खताळ यांना याबाबत माहिती देऊनही ते त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे समोर येत असतानाच दहिवडी येथील मायनी चौक परिसरात जलजीवन मिशनची पाईपलाईन काढण्यासाठी मोठ्या प्रमाणावर खोदकाम करण्यात आले असून काढण्यात आलेला मुरुम रस्त्यावर टाकण्यात आलेला आहे। सध्या दहिवडीकडून गोंदवलेकडे जाणारी वाहतूक दहिवडीतील मायनी चौकाकडून पिंगळी मार्गे गोंदवलेकडे वळवण्यात आलेली आहे। त्यामुळे मायनी चौक ते महाराष्ट्र बँक या परिसरात जलजीवन मिशनच्या बोंगळ कारभारामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे। दहिवडीत हे मान तालुक्याचे मुख्यालय असल्याने मोठ्या प्रमाणात नागरिक दहिवडी या ठिकाणी येत असतात, परंतु त्या ठिकाणी नागरिकांना जलजीवन मिशन अमृत 2.0 या भोंगळ कारभारामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे। दहिवडी येथील दौलताडे हॉस्पिटल समोर मोठ्या प्रमाणावर खोदकाम करून पर्यायी मार्ग न काढल्याने वयोवृद्ध व आपत्कालीन रुग्णांना जलजीवन मिशनच्या भोंगळ कारभाराचा मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे। याबाबत वारंवार दहिवडी नगरपंचायतीचे प्रशासन तसेच मुख्याधिकारी संदीप घारगे यांना नागरिकांनी वारंवार कळवूनही त्यांना त्यांची खुर्ची सुटत नाही। यामुळे नगरपंचायत प्रशासन ठेकेदारांच्या दबावाखाली कार्य करत असल्याचे समोर येत आहे। जलजीवन मिशनमधील त्रुटी मुख्याधिकाऱ्यांना वारंवार लेखीपत्राद्वारे तसेच दूरध्वनीवरून कळवूनही ठेकेदारांवर कारवाई करण्याची त्यांची मानसिकता तयार होत नाही। जलजीवन मिशनचे ठेकेदार SV जाधव व दहिवडी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी संदीप घारगे यांच्यासह नगराध्यक्ष व प्रशासनाकडून उपाययोजना राबवून दहिवडीकर कधी मोकळा श्वास घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।